तर पैनगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं नांदेडमध्ये पूरस्थिती आता गंभीर झालेली आहे। पूरस्थितीमुळे मराठवाडा आणि विदर्भाचा संपर्क तुटलाय। माहूर आणि धनोडा दरम्यानचा पूल पाण्याखाली गेलेला आहे। नांदेडच्या सेलगावमधील तरुणानं आता पालकमंत्री अतुल सावेंना फोन केल्याचं पाहायला मिळतं। तर पैनगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं पूरस्थिती निर्माण झालेली आहे। अशोक चव्हाण तुम्हाला भेटले का, तरुणानं सावेंना हा सवाल केलेला आहे। पैनगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे, त्यामुळे नांदेडमध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे। पूरस्थितीमुळे मराठवाडा आणि विदर्भाचा संपर्क देखील तुटलेला आहे। सेलगावमधील तरुणानं पालकमंत्री अतुल सावेंना फोन केलेला आहे। साहेब अतुल सावे साहेब का? बोलतोय। तर मी नांदेड जिल्ह्यातून अर्धापूर तालुक्यातून सेलगाव या गावातून बोलत आहे। बोला। तर आमच्या गावचा आज चौथी वेळ झाला संपर्क तुटलाय। आज गावात पाण्याचा वेढा पडलेला आहे। आमच्या इकडे आज आमदार खासदाराचं काही लक्ष नाही सध्या। ठीक, बोलतो मी। ते बोलतो तिथं सध्या आमच्या त्या अशोक चव्हाण सध्या विदेश दौऱ्यावर दिसत आहेत। तुम्ही आज नांदेडला आला होतात, तुम्हाला भेटले का ते? कुठलं गाव म्हटलं तुम्ही? सेलगाव, अर्धापूर तालुक्यातील सेलगाव। ठीक, मी बोलतो कलेक्टर सांगतो। तर पैनगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। नांदेडमध्ये पूरस्थिती पाहायला मिळते। पूरस्थितीमुळे मराठवाडा आणि विदर्भाचा संपर्क तुटलेला आहे। सेलगावमधील तरुणानं पालकमंत्री अतुल सावेंना फोन केलाय। अशोक चव्हाण विदेश दौऱ्यावर दिसत आहेत असं यावेळेला तरुणांनी खंत देखील यावेळेला व्यक्त केलेली आहे। अशोक चव्हाण तुम्हाला भेटले का, असा सवाल देखील यावेळेला केलेला आहे। माहूरच्या परिस्थितीची ही ड्रोनच्या द्वारे टिपलेली आपण दृश्य पाहतो आहोत। मोठ्या संख्येनं पाणी जे आहे ते या भागामध्ये भरल्याचं पाहायला मिळतं। इथं माहूर आणि धनोडा दरम्यानचा पूल देखील पाण्याखाली गेलेला आहे। तर आपल्यासोबत गावकरी आत्माराम राजेगोरे जोडले गेलेले आहेत। नांदेडमधल्या सेलगावची सध्या परिस्थिती काय आहे, आपण काय सांगा? हॅलो सर। आत्मारामजी, माझा आवाज आपल्याला येतोय? हां तेच सर, येतोय। सेलगावमध्ये सध्या काय परिस्थिती आहे, कारण की पूर्ण गावाला वेढा जो आहे तो पुराचा पाहायला मिळतोय। सध्याची परिस्थिती काय आहे, काय सांगाल? तर आता सध्याची परिस्थिती सर, गावाला पूर्ण वेढा पडलेला आहे। पाणी भरलेलं आहे का पूर्ण गावामध्ये? सध्या लाईट किंवा विद्युत आहे का? लाईट आहे सध्याच्याला, पण बाहेर जायला अडचण होते सर। बाहेर जाता येत नाही सध्याच्या परिस्थितीमध्ये। आता सध्या गावामध्ये किती जण अडकलेले आहेत, किंवा त्या संदर्भात प्रशासनाशी तुमचा संपर्क झालेला आहे का, आणि किती गावकऱ्यांचं तुमचं गाव आहे? सर अंदाजे 6000 लोकसंख्येचं गाव आहे सर। प्रशासनाशी संपर्क झालेला आहे। आतापर्यंत तुमच्यापर्यंत प्रशासनाकडनं काही मदत पोहोचलेली आहे का, किंवा तुम्हाला काय तुमची अपेक्षा आहे प्रशासनाकडनं, काय मदत तुम्हाला झाली पाहिजे? तर अजून मदतची सध्या तर काय आवश्यकता नाही, पण पाण्याचा प्रवाह जर असाच वाढत राहिला तर प्रशासनाचं मदत लागेल सर। हा संपूर्ण वेढा जो आहे तो संपूर्ण गावाला पडलेला आहे। आपली ही संपूर्ण परिस्थिती आपण प्रशासनापर्यंत पोहोचवतोय। आपल्यासोबत गावकरी आत्माराम राजेगोरे हे जोडले गेलेले होते। धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।